तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आलेली, खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता KYCसाठी पूर्ण मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती कुठपर्यंत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी काही तुमची KYC आहे, ही KYC तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्हाला करता येणार आहे। आता पहिलेच ऑप्शन सरकारने दिलेला आहे, शासन आदेश आलेला आहे, शासन GR आलेला आहे, शासनाचा जो काही आदेश आहे तो आलेला आहे आणि तो शासनाचा आदेशसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे। आणि खूप मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींच्या जीवात जीव आलेला आहे। खूप दिवसांपासून याच गोष्टींची वाट बघत होते आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती, ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली होती, किंवा मग ज्या बहिणी KYC झाल्यावरही सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही त्यांना 3 हप्त्यांपासून 3 हप्ते जे आहेत त्यांना मिळाले नव्हते, ते त्यांना आता मिळणार आहेत आणि सर्वच हप्ते त्यांना मिळणार आहेत। खूप मोठी खुशखबर आलेली आहे। मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतो। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला मुदतवाढ मिळणार आहे, कारण की जी काही KYC मध्ये चुका झालेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणींच्या नव्हत्या, तर सरकारच्याकडून चुकी झालेली होती। सरकारने घुमून फिरून प्रश्न विचारले होते आणि त्याचमुळे हे पर्याय निवडताना लाडक्या बहिणींची त्यामध्ये चूक झाली होती। त्याचबरोबर OTP व्यवस्थित येत नव्हता लवकर, त्याचबरोबर ते काही वेबसाईट आहे, त्यांचं पोर्टल आहे, ते व्यवस्थित चालत नव्हतं। अशाच प्रकारे लाडक्या बहिणींची KYC राहून गेलेली होती किंवा मग त्यांची KYC चुकली होती। तर आता त्यांना आनंदाची बातमी आलेली आहे की त्यांच्यासाठी आता KYCचं पोर्टल पुन्हा खोलण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेमधील जे काही वेबसाईट आहे ते पुन्हा खोलण्यात येणार आहे आणि त्यामधून त्यांची KYC त्यांच्या मोबाईलवरून, स्वतःच्या मोबाईलवर त्यांना करता येणार आहे। त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रश्न त्यामध्ये टाकण्यात आलेले होते ते आता व्यवस्थितरित्या टाकण्यात येणार आहेत। नवीन पूर्ण वेबसाईट बदलणार आहे आणि सर्व काही आजच्या शासन निर्णयात त्यांनी सांगितलेलं आहे। आता मुदतवाढ कुठपर्यंत आलेली आहे, तुम्हाला कुठपर्यंत KYC करता येणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। खूप मोठे जास्त दिवसांचा कालावधी त्यामध्ये देण्यात आलेला आहे। सर्व काही जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अतिशय खुश करणारी बातमी आलेली आहे। तुमची KYC आता मोबाईलने होणार आहे, शासन आदेश आलेला आहे। आता KYC साठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईंकडे जाण्याची गरज नाही आहे किंवा मग कुठेही कार्यालयात जायची गरज राहिलेली नाही आहे। तर आता तुम्हाला तुमची जी KYC आहे तुमच्या मोबाईलवरच होणार आहे। मी वारंवार सांगत होतो की तुम्हाला ऑनलाईनच KYC करण्यासाठी सरकार यावर विचार करत आहे किंवा सरकारला ही ऑनलाईन KYC करण्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे आणि तसंच झालेलं आहे। आता KYC साठी तुमच्या मोबाईलवरून तुमची KYC होणार आहे। सरकारने आता ऑनलाईन पोर्टल चालू केलं आहे। आता आपण बघणार आहोत तो शासन निर्णय, ज्यामध्ये काय लिहिलं आहे बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत बघा 6 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि काही संदर्भ सुद्धा दिले आहे आणि या संदर्भानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता बघा काय लिहिलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी KYC च्या माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशन द्वारे KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार व किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसावा किंवा आहे किंवा नाही कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याने असे निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषांच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी, संबंधित जिल्हाधिकारींना शासनपत्र दिनांक 20/1/2026 अन्वये कळवण्यात आले होते। तथापि सदर लाभार्थीची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे। त्या अनुषंगाने ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची बघा ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती।
तर आता इथं बघा शासन परिपत्रक म्हणजेच की शासनाचा काय निर्णय झालेला आहे हे बघूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. बघा काय म्हटलं आहे, अशा लाभार्थी ज्यांची की KYC चुकली आहे, ज्यांचे KYC राहून गेलेली आहे किंवा मग ज्यांची KYC झाल्यावर सक्सेसफुली मेसेज आल्यावर सुद्धा त्यांना 3 हप्ते मिळाले नाही आहेत, तर अशा सर्व महिलांसाठी ऑनलाईन ई KYC मध्ये पुन्हा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच की 31 मार्च 2026 पर्यंत ही मुदतवाढ आहे आणि ही जी काय संधी मिळालेली आहे तुम्हाला ई KYC करण्यासाठी, ही आता शेवटची संधी राहणार आहे. म्हणून आता तुम्ही लक्षात घ्या, व्यवस्थितरित्या आता आपली जी काही ई KYC आहे ते करून घेणे गरजेचं आहे. आता पुढे बघा, यामध्ये काय लिहिलेलं आहे, उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. बघा, सुधारणा करण्यात आलेली आहे म्हणजेच की तुम्हाला जे काही किचकट प्रश्न विचारण्यात आले होते, आता ते सोपे करण्यात आलेले आहे आणि इतरही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला एकदम KYC करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे. आता बघा पुढे काय आहे, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. म्हणजेच की आता हे शेवटची संधी आहे आणि याची कालावधी जो आहे हा सुद्धा तुम्हाला जास्त दिलेला आहे. म्हणजेच की 31 मार्च पर्यंत ही संधी मिळालेली आहे. आता या 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला तुमची KYC करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा बरोबर KYC करायचं आहे. यामध्ये जर चुकला तर मग मात्र तुम्हाला कुठलीही संधी मिळणार नाही. आता ही शेवटची संधी आहे. आपण भांडू रस्त्यावर येऊन किंवा मग धरणे आंदोलन करून ही संधी उपलब्ध करून घेतलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्याला सांगितलं आहे, ज्यावेळेस 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती, त्यानंतर सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरकारला ही KYC मुदतवाढ द्यावी लागणार. आणि त्यानंतर काही दिवसांनीच आदित्यताई तटकरे यांनी आपलं ट्विट करून सांगितलं होतं की लाडक्या बहिणींची KYC पडताळणी आता प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून ही प्रत्यक्ष पडताळणी होणार. परंतु अंगणवाडी सेविकाताई यांनी नकार दिल्यामुळे आता सरकारला पुन्हा ऑनलाईन ही जी KYCची प्रक्रिया आहे पुन्हा चालू करावी लागली आहे. आता आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आलो की सरकारला ऑनलाईन KYCची प्रक्रिया चालू करावी लागणार आहे, कारण की दुसरा पर्याय नाही आहे त्यांच्याकडे, असं आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही जर आपले व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल आणि आपले सबस्क्राईब सदस्य यांना तर माहीत आहे, जे नवीन आलेले असतील त्यांना आपले जे व्हिडिओ मागचे बघितले नसतील त्यांना ते व्हिडिओ बघून घ्या. आपण एकनेक खरी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि अशाच झालेलं आहे. सरकारनं आता पुन्हा तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला KYC करता येईल अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता ठळक मुद्दे तुम्ही एकदा आणखीन ऐकून घ्या. तुम्हाला संधी मिळालेली आहे 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला KYC करता येणार आहे आणि ही शेवटची आणि आखरी संधी राहणार आहे. यानंतर तुम्हाला KYC साठी कुठलीही संधी मिळणार नाही आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही KYC ऑनलाईन आहे हे मोबाईलने तुमच्या घरून सुद्धा होणार आहे किंवा मग CSC सेंटर असेल, सेतू केंद्र असेल किंवा मग इंटरनेट कॅफे आहे तिथून सुद्धा होणार आहे. तर काळजी घ्या, व्यवस्थितरित्या तुमची KYC आहे व्यवस्थितरित्या करून घ्या. ही शेवटची संधी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.